सुगंधी उठणावाले, सुगंधी उठणं. ओ सुगंधी उठणं घ्या. ओ मॅडम घ्या ना, उठणं घ्या ना. हे उठणं मला 2 रुपये. मला कुठनं दे रे. तुम्हाला हवंय? हा किती हवंय? एक दे ना. साहेब तुम्ही 4 पाकिटं ठेवा. 4 कशाला? नाही तेवढी लागतीलच ना तुम्हाला. आणि साहेब तुम्ही माझ्या उठण्याने आंघोळ केली हे तर कोणाला सांगू नका हा का. त्याने का होणार आहे? उगीच लोकांचा उठण्यावरचा विश्वास उडायचा. चल. साहेब घ्या ना. चल रे. साहेब गेले गेले हे पण गेले. हे काय रसिका वेंगुर्लेकर MBA ह्या सुशिक्षित बाई दिसत आहेत. माझा धंदा इथे नक्कीच होणार. हो आले आले मी आले 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 आले. हा घ्या. हा ओला कचरा, हा सुका कचरा. हा मॅडम दिवाळी कचरा टाकून ये मग देते. हा कचरा. ओ काय झालं? ओ मी काय कचरेवाला वाटतो का तुम्हाला? आल्या आल्या काय कचरा करून टाकताय माझा? अय्या म्हणजे तुम्ही कचरेवाले नाही आहात? नाही ना. अय्या सॉरी 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 सॉरी. मी अशी वेंदुळी आहे ना, मला काही कळतच नाही की कचरेवाला नाहीये मी. असं कसं तुम्हाला रिअली सॉरी. असं अरे, कसं एक तुम्ही मिनिट. माझ्याकडून इतका वेंदुळे? मॅडम मी पण आहे ना स्किट मध्ये 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 मला पण बोलू द्या ना. बाय द वे मॅडम हॅपी दिवाळी. शुभ दीपावली. मॅडम आंघोळ करणार काय? हं. नाही नाही पहिले आंघोळ करणार का असं विचारायचं होतं मला. मी रोज अंघोळ करते, सकाळपासून करते, लहानपणापासून करते. आज पहिली का करू? ओ तसं नाही हो. म्हणजे ते आता दिवाळी आहे की नाही, हा. मग ते उठणं बिटणं लावून अभ्यंग स्नान करणार का असं विचारायचं होतं मला. नाही दिवाळीत करेन कदाचित, पण त्याचं काय? अहो तेच तर सांगतोय. अहो मी उठणेवाला आहे, उठणं विकायला आलोय तुम्हाला. प्लीज घ्या ना उठणं. उठणं आणलंयसा? कुठनं आणलंयसा? उठणं कुठणं ह्या एका पंचसाठी तुम्ही जो काय कोल्हापुरी टोन लावला ना, क्या बात आहे वा. मॅडम प्लीज उठणं घ्या ना. फार किंमत नाही याची, नाही? फक्त 2 रुपये. हे अगदी घरगुती पद्धतीनं घरातल्या घरात बनवलंय मी. काय सांगता? हो घ्या ना, विकत घ्या ना प्लीज. हो माझं हे उठणं कोणीच विकत घेत नाही मॅडम, कोणीच विकत. अहो सकाळपासून एक उठण्याचं पॉकेट विकलं गेलं नाही. हा असंच काहीतरी बहुतेक. तुम्ही का पिपाणी वाजवतोय? ते आहेत ना. तुम्ही फक्त आहे ना सुगंधी उठण्याच्या आहे ना 2-3 पुड्या विकत घ्या. माझी बोवणी करून टाका, खूप उपकार होतील तुमचे. 2-3 पुड्या? हा, हा. मला सांगा आता तुमच्याकडे किती उठण्यांच्या पुड्या आहेत? आधी सोडलेल्या त्या पण सांगू? नाही 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 म्हणजे ह्याच्यातल्या पुड्या ना. या असतील एक 100 असतील. या सगळ्याच्या सगळ्या पुड्या विकल्या जातील याची खात्री मी देते तुम्हाला. सगळ्या पुड्या विकल्या जातील? सगळ्या. अहो तुमच्यासाठी तर एकच पुडी पुरेशी आहे ना. थँक्यू. नाही नाही मी विकत घेणार नाहीये. नाही का? या सगळ्या पुड्या इतर लोक कसे विकत घेतील याची आयडिया देणार आहे मी तुम्हाला. काय सांगता? Yes. पण काय आयडिया देणार तुम्ही मला? हे बघा मी MBA मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंट केलंय मी. हा. आपला बिझनेस कसा ग्रो करायचा, कसा मोठा करायचा याचे धडे घेतलेत मी, आणि त्याबद्दल लोकांना सल्ला देणं हे माझं काम आहे. काय सांगता? आणि तुमच्यासारखा गरजू मेहनती माणूस बघितल्यावर त्याचं आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं असं वाटतं मला, आणि त्याबद्दल तुम्हाला मदत करण्यासाठी मी नेहमी तत्पर असेल. मॅडम खरंच तुम्ही मला मदत करणार? हो करेन ना. तुमच्या आयडियामुळे माझ्या या सुगंधी उठण्याचा धंदा नक्की वाढेल ना. हो वाढेल? वाढेल म्हणजे असा असा वाढेल. एवढा वाढेल? हो. काय सांगता? अरे बापरे. मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव ना मॅडम, माझं नाव फुकणं आहे. नाही मग सॉरी, मग कठीण आहे. काय रडू नका हो, रडू नका. मी आहे नाही होणार. ना, मी चॅलेंज स्वीकारलाय तुम्हाला करोडपती उद्योगपती बनवायचं. हा, हा. माझ्यावर विश्वास होय, होय, ठेवा. मी करोडपती. मला सांगा तुमच्या उठण्याचं नाव काय? हे काय सुगंधी उठणं हो? तुमच्या बेसिक मध्येच प्रॉब्लेम आहे, कळतंय का तुम्हाला? काय? म्हणून तुमचं प्रॉफिट होत नाहीये, तुम्ही श्रीमंत होत नाही आहात. एक प्रोडक्ट असतं, त्याचं प्रोडक्ट नेम असतं, ब्रँड असतो. ब्रँडचा जमाना आहे. छे. ब्रँड इज व्हेरी इम्पॉर्टंट. बँड मध्ये काय दम नाही राहिला हो आजकाल. आमचा बाबा बघा हा? बँड मध्ये ढोलकी वाजवायचा, आता ढोलकी सोडली, डोशाची गाडी टाकली आहे. ते बघा काय रे, तवा तापला का?
2 डोसे टाक. अरे काय डोसेस टाकायला सांगतोयस? मी काय सांगते तुला, ब्रँड असं की नाही, ब्रँडेड जीन्स असते, ब्रँडेड टी शर्ट असतात, हो की नाही? मला सांग तू कुठल्या ब्रँडची जीन्स वापरतोस? जीन्स ते बघा ते हा ते 2 घेतल्यावर एक फ्री मिळताना ती वापरतो मी. हा हो, नाक्यावरती ना मस्त सेल लागलेला आहे. अशा फाटलेल्या बिटलेल्या जीन्स पण मिळतात तिथे. मला सांग तिथे टॉप आहेत का लेडीज? अरे लेडीज एकदम टॉप आहेत. तर मी म्हणत होते की ब्रँड खूप महत्वाचा असतो. हा. आपण सगळ्यात आधी तुझ्या या उठण्याचं काहीतरी छान असं नाव ठेवूया. नाव ठेवूया मॅडम, नाव नाव ठेवूया. Yes. ठेवूयात. मला सांग तुझं नाव काय? मॅडम माझं नाव आहे सदा. ठरलं, आजपासून या उठण्याचं नाव सदा उठणे. मॅडम ते असं कानाला ऐकायला विचित्र वाटतं ते. हरकत दुसरं बघा ना काहीतरी जरा वेगळं असं. हा वेगळं उठणे. झोपेतून उठणे किंवा मग बसून उठणे. इंटरेस्टिंग ना, इंटरेस्टिंग. त्यापेक्षा आयुष्यातून उठणे कसं वाटतंय? मस्त आहे ना. आयुष्यातूनच उठणे. आयुष्यातून उठणे कसं वाटतंय? कमाल. काय कामाला वाटतंय आयुष्यातून उठणे? हो मॅडम तुम्ही काय डोक्यावर पडलात काय? हो आयुष्यातून उठणे कसं काय कामाला वाटेल? अहो 2 रुपयाची पुडी ती कोण बघताय सांगा ना मला. अहो ती पुडी अशी टरकन फाटतात. सकाळी सकाळी उठल्या उठल्या टरकन अशी फाटतात. हा. त्यातलं उठणं जर खाली पडलं ना तर हे काय? असं सुद्धा करत नाही कोणी. एवढी किंमत नसते हो त्याला. कोण ना मॅडम जाऊन देतो. तुम्ही एक काम करा ना, 2 पुड्या विकत घ्या, माझी बोनी करा, मी जातो. घ्या. अहो काय, मी तुम्हाला मोठा उद्योगपती बनवण्याचे स्वप्न दाखवते आणि तुम्ही काय 2 पुड्या विकताय मला? थांबा ना, ही आयडिया अजून आपण छान वर्क करू. नको. तुम्हाला कळतंय का, ब्रँडचा जमाना आहे. कसला? आपण एक काम करू, हा. या ब्रँड साठी ना आपण एक ऍड करू आणि त्यात कॅटरीनाला ऍड करू आणि कॅटरी करून ही ऍड आपण अशी पब्लिश करू. मी काय म्हणतो, ती कॅटरीना माझ्या या सुगंधी उठण्याच्या ऍड मध्ये काम करेल? का नाही करणार? करणार? अरे ती कॅटरीना एक दिवस तुझी फॅन होणार आहे. माझी? लक्षात ठेव, काय मोठा सांगताय? बिझनेसमन, करोडपती, अब्जाधीश होणार आहेस ना हा तू. हा हा मी अब्जाधीश होणार आहे. येस, आपली अशी पिवळ्या साडीतली कॅटरीना पाण्यात पाय ठेवून बसलीये आणि मागे आपलं थीम जिंगल चालू होतं. दिवाळीचा आनंद लुटणे, सदा सुगंधी उठणे. वा वा वा, दिवाळीचा आनंद लुटणे, सदा सदा सुगंधी सुगंधी उठणे. उठणे. दिवाळीचा आनंद लुटणे म्हणजे सदा सुगंधी उठणे. क्या बात आहे मॅडम, कानाला किती बरं वाटतंय. कशी वाटली ऍड? मस्त मस्त, एक नंबर. ग्रेट. हा. तर तुला ही जिंगल आवडली? आवडली. आपण लगेच रेकॉर्डिंगला देऊ. वाराणसी लगेच लोकेशन बुक करून टाकू आणि काम करू, आपण कॅटरीनाला बुकिंग अमाऊंट म्हणून एक ऍडव्हान्स देऊन टाकू. देऊन टाकू. आणि तू एक 15 लाख मला ऍडव्हान्स देऊन टाक. 15 लाख? 15 लाख? नाही, तुम्ही आवाज जरी सौम्य लावला तरी ते 15 लाख आहेत. 15 लाख. आय नो. अहो 15 लाख ऍडव्हान्स आणि मग नंतर पुढे किती द्यायचे? साधारण 1-1.5 करोड मध्ये आपली ही ऍड बनून जाईल. अरे फार मोठी गोष्ट नाही. 1-1.5 करोड. मॅडम या बसा ना जरा. इथे नाही, बसा. ओके. तुम्हाला माहितीये काय? मी हा जो सुगंधी उठण्याचा बिझनेस करतो ना, त्याचं टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे माहितीये? किती? 145 रुपये मात्र. आणि समजा हा माझा धंदा धो 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 चालला आणि ही सगळीच्या सगळी पाकिटं विकली गेलीच तर मला किती रुपये मिळणार माहितीयेत का? किती? 250 मात्र. म्हणजे नेट प्रॉफिट किती सांगा? किती? 80 रुपये मात्र. मग समजा या 80 रुपयातून मी तिला 1.5 कोटी दिले, हा. मग उरलेल्या पैशातून मी माझं घर कसं चालवायचं? नाही, अगदीच जेन्युइन प्रश्न आहे. कसं चालणार तुमचं घर? एक मिनिट म्हणजे इन्व्हेस्टमेंट साठी तुमच्याकडे पैसा नाहीये? ओ माझ्याकडे पैसाच नाहीये. अहो पैसे कमवण्यासाठी मी हा धंदा करत होतो ना. अहो म्हटलं कोणतरी 2-3 उठण्याची पाकिटं विकेन, पैसा कमवेन, पण नाही, तुम्ही आला तिथे फुकटचा सल्ला द्यायला. मरे देव, तुम्ही 2 पाकिटं घ्या आणि जाऊन दे ना, अरे विषय पण संपून मी टाका. तुला आयडिया दे. जाऊन दे, घेऊन टाका, समजून टाका विषय. चला. तुमच्या ह्या तरुणांचं नाही असंच असतं. काय? तुम्हाला रिस्कच घ्यायची नाहीये, तुम्हाला मोठंच व्हायचं नाहीये. मग कशाला आलास वर तोंड करून माझ्याकडे? मला मदत करा म्हणजे बिझनेसमॅन व्हायचं. अहो मी कुठे आलो तुमच्याकडे मदत मागायला? मग? अहो मी आपली साधी उठणी विकायला आलो होतो. तुम्हीच नको ते सल्ले देत राहत मला. हे बघा मॅडम, तुम्ही एक त्यांना सुगंधी उठणी नाही घेतली तरी चालेल, पण मी जातो. चला इथून. कुठे चाललास?
एक काम कर, तू जा 500 रुपये ठेव आणि जा. एक मिनिट, 500 रुपये कसले? कसले म्हणजे? अरे माझ्या सुपीक डोक्यातून अशा इंटेलिजंट आयडियाज दिल्या मी तुला तुझा बिझनेस मोठा करायला. अरे कोणी त्याची- आयडिया मागितलं होतं तुमच्याकडे? तूच अहो, ते पिशवी मागितलंस. माझी द्या, मी हे जातो. बघ, चल. इतरांकडून मी 1.5 लाख रुपये चार्ज करते, तुझ्यासारख्या साध्या उठणं विकणाऱ्याकडून मी 500 रुपये मागते. माझी कन्सल्टंटची फीज ते मरू दे, माझी पिशवी दे तुला तुम्ही. द्यावीच लागेल. का? हे बघ, हे मी जप्त केलंय. जप्त? तुला जर काही हवं असेल तर तुला फीस द्यावी लागेल. ओ मॅडम, नाही, माझा धंद्याचा विषय हो. धंद्याचा नाही, नाही, विषय पिशवी असेल तुम्ही तुला- द्यावं, असं नाही करता. एक मिनिट, माझ्या ओ, घराच्या माझे बाहेर पैसे- हो. नाही तर मी जोराने ओरडेन. कशाला? जोराने ओरडेन. ओ, ऐका ना. ओ मॅडम, ओ माझी पिशवी फीस द्या. आहे. ओ फीस ऐका ना आहे. मॅडम, ओ, अरे, ओ, अरे, please, अरे. माझी पिशवी. ओ. वा वा, तुमचा या हास्य जत्रेमधला हा पहिला परफॉर्मन्स अतिशय उत्तम झाला, त्याबद्दल खूप अभिनंदन. आणि आता जाणून घेऊया सरपंचांचं मत. प्रसाद. मुकेश, रसिका, तुम्हाला दोघांनाही दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. दरवर्षी असं असतं लहानपणी की आई बाबा एका टिपिकल फटाके आणून देत असतात आणि आपण जसजसे वर्ष मोठे होत जात असतो तसं आपल्याला नवीन नवीन फटाक्यांचं आकर्षण जास्त वाटत असतं. कुठे ना कुठेतरी आपण ते फटाके बघितलेले असतात. तसं माझं काहीसं तुमच्या बाबतीत झालं की हे सगळे फटाके बघून झालेले आहेत माझे, त्यांचा आवाजही कानांपर्यंत पोचलेला आहे. आता 2 नवीन फटाक्यांची गरज होती आणि जेव्हा गरज होती तेव्हाच ते फटाके इथे येऊन वाजलेले आहेत. त्यामुळे मला फार बरं वाटतं आहे या जोडीला या मंचावरती बघून. विश यू ऑल द बेस्ट. सई. त्या उठण्याचं नाव ना जुजबी ठेवलं असतं तर ते लगेच विकलं गेलं असतं. जेव्हा छान होतं स्किट, मजा आली, हसलो, खूप हसलो. टायमिंग तुझं जबरदस्त आहे मुकेश. मला बघता क्षणी कळलं की तू टायमिंगचा बादशाह आहे आणि त्याचा तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे पुढच्या जर्नीमध्ये आणि तो तुम्ही करून घ्यावात. ऑल द बेस्ट, वेलकम. वा वा, आता जाणून घेऊया किती गुण देतात. सई. आम्हा दोघांचेही गुण सारखेच आहेत, त्यामुळे आम्ही एक सामूहिक गुण देतोय. 8.5 गुण दोन्ही सरपंचांकडून. क्या बात आहे. पहिल्या परफॉर्मन्ससाठी 8.5 गुण, खूप चांगले गुण मिळालेत. आणि आता आम्ही तुम्हाला दिवाळीची एक स्पेशल भेटवस्तू देणार आहोत आणि ती भेटवस्तू आहे टिकल्या. बाई या, अहो या, सर. अहो बाई या, अहो काय होत नाही बाई. सर इथे सर. बाई थांबा थांबा, काय घाबरू नका. एक मिनिट. बाई हा बघा, हा तो पुरातन वाडा बघा. बाई वाडा, बाई वाड्यावर या. वाडा बघायला या असं मला म्हणायचं. बाई वाडा दाखवायला आणलाय तुम्हाला. सर ऐका ना सर. सर मी काय म्हणते, हा? आपण इथं आडवाट्याला या, इथं वाड्यात काय करतोय? तिथं पोरं बाहेर खेळतायत ना, मग काय म्हणतील पोरं आपल्याला? काय म्हणतील? जास्तीत जास्त काय म्हणतील? काय? जाडा बाईनं वाडा दाखवतोय. भारी जोक मारता सर तुम्ही. पण कसं आहे, आपण पिकनिकला आलोय ना, नाही चांगलं दिसत सर. असू दे, नको. पोरं तिकडे पकडापकडी घेत आहेत, हा. आपण इथे पकडापकडी घेऊया. म्हणजे मला भीती वाटली तर मला पकडा असं सांगतोय. भीती वाटली तर मला पकडा. सर मी काय म्हणते, हा? मला एक कळणं झालंय, म्हणजे एवढे सगळे शिक्षक असतात, तुम्ही मला एकटीलाच इथं का बरं आणलंय? म्हणजे तुम्ही कसं आता इतिहासाच्या शिक्षिका, हा तुम्हाला इतिहासात रस आहे, रस आहे. मला तुमच्यात रस आहे. इतिहास तुमच्या शिकवण्यात रस आहे, तुमच्या इतिहासात रस आहे असं सांगतोय मी. हा. आई अजिबात घाबरायचं ना. नाही घाबरत. मी मला लगेच मिठी मारा, हात पकडा, काही करा, आहे, भीती वाटली. हा, चालेल. मग तो हा ना पुरातन वाडा आहे. पुरातन 17व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला आहे. केव्हाचा? 17व्या शतकात. बाबू. म्हणजे द अडलबार्टो द गामा या पोर्तुगीज राजाने हा वाडा, द अडलबार्टो द गामा याने हा वाडा बांधलाय कोणी बांधलं? असं म्हणतात. काय? आजही अडलबार्टो द गामाचा वास या वाड्यात आहे. तेच मग आधार ना, कुबाट वास येतोय उंदीर मेल्या. वास म्हणजे संचार संचार असं म्हणतात. आजही अडलबार्टो द गामाचा आत्मा इथे फिरतो, इथे संचार करतो.
बाई बाई घाबरू मीच आवाज काढला. मी आवाज काढला म्हणजे असा जर आवाज आला तर घाबरू नका. बाबू मी घाबरले ना. आता मिठी मारली तशीच मिठी मारा. बरोबर इकडे बाई ह्या वाड्याची तुम्हाला माहिती सांगतो. सांगा सांगा. अडलबाट होतं गावाने 17व्या शतकात हा वाडा बांध. हे बघा हे काय माहिती तुम्हाला? हे काय आहे? हे बघा एक मिनिट बघा तुम्हाला कळेल लगेच. टानाना नानाना. हा राजाचा एक सेवक होता. सिलाडे ते गौरवा मोरा हलकटा. सिलाडे दा गौरवा मोरा हलकटा या नावाचा राजाचा एक नोकर होता. त्याचा हा मॉप. बाबू तुम्हाला सांगतो तो मॉप मध्ये चांगला होता. ऍक्टर म्हणून म्हणजे माणूस म्हणून एकदम वाईट. माणूस म्हणून एकदम वाईट. मॉप टिकला माणूस गेला बघा. हे काय माहितीये? हे काय आहे? अडलबाट होता गामाचा पापाच. पापास पापास काय बरे? इजिप्त मध्ये राजांची असतात ना तर मम्मीज. पोर्तुगीज राजांचा होता तो पापाच. हा राजाचा पापाच एवढा 300 वर्ष जुना आहे. 300 वर्ष त्याला जतन करून ठेवलं इथे. 300 वर्ष जुना. बाबू हा एवढी जुनी गोष्ट तुम्ही जतन हो, करून हो. एवढं सॉलिड माहिती आहे सर तुम्हाला? तुम्ही घाबरताय का? नाही. घाबरताय का सर? घाबरू नका मिठी मार. सर लय उकाडताय सर. लांब आहे, सर. मी सांगतोय भीती वाटली तसं मिठी नाही, मारा. उकडतंय, काय असू दे, काय नाही. त्याच्यासाठी झालं. तर हा एवढा 200-300 वर्ष जुनी याची बॉडी इथे जतन करून ठेवली. हे बघा हे काय माहितीये? हा जो राजा आहे ना राजा अडलबाट होता गामा ह्याने त्याची पहिली राणी एमाद वाव हे तिचं नाव राणीचं. तिला लिहिलेलं हे पहिलं पत्र. हा मला बघू. तुम्हाला काय पोर्तुगीज भाषेत आहे तुम्हाला काय कळणार आहे? अहो तसं तुम्हाला येतं का पोर्तुगीज भाषा? नाही हो. मला साधं मराठी येत नाही. पोर्तुगीज कसं काय येईल मला? मला फक्त बघू दे एवढं. आपण काय बरं अहो, बघा, एवढं बघा. जुनं हा, पत्र बघा बघा काय मला problem बघायला काय जाते ना. The Warwick Cables me here to club the girls. And the Warwick Cables me and for sweet. The Warwick here the rest because with this story, okay? I tell Barty then come on. सर बघू ना ते पत्र कुठं गेलं? उडालं होतं. बाई तुम्हाला पोर्तुगीज भाषा येते? काय गंमत करताय माझी? आता तुम्ही बोलात पोर्तुगीज. कोण? हे पत्र वाचलं तुम्ही? मी वाचलंय. बाई असं काय करता तुम्ही? आता तुमच्या तोंडाने तुम्ही वाच. खरंच वाचलं का? बाई तुम्हाला तरी मला मगा धरणं असं वाटतं का मी तर पहिल्यांदा नाही. मी तर आधी पण येऊन गेले. हा? सर मला असं वाटतं माझी जीभ वळाली. आ? जीभ वळाली माझी. बाई माझी बोबडी वळाली हो. असं काय वळू नका. चांगल्या वळणाच्यात तुम्ही. सर. बाई ऐका आपण इथून निघूया. चला नको नको सर. सर मला 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 इकडच्या राजाची माहिती ऐकायची नको, सर. कशाला बाई? सर प्लीज ऐकू ना सर. नको ना, ऐक. सर मला ऐकू ना बाई, सर. नको. सर राजाची मी बाई मला भीती वाटायला लागली मग आता. मला मिठी मारा. चालेल काही प्रॉब्लेम नाही. मग सगळा इतिहास सांगते ती. हा जो राजा आहे ना त्याचा इथे शयन कक्ष होता. इथे त्याची मैफिल भरायची. एके दिवशी अशी मैफिल ऐन रंगात आली होती. एमाद वाव तिच्यासाठी ओपेरा गात होती. आणि बाई 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 हो बाई बाई सर तुम्ही खाली का बसलात? सर तुम्ही घाबरल्यासारखं का वाटतंय? तुम्ही ओपेरा गायला. काय? ओपेरा कोण गायलं? तुम्ही गायला. काय गायले? ओपेरा. मी ऑपेरा. मग? बापेरा. बाई तुम्ही गायला हो. बापेरा सर मी ऑपेरा कशी बाई गायले? हो, बाई. सर मी गायनात कच्ची आहे सर. अहो पोरांकडनं प्रार्थना म्हणून घेताना फक्त अशी म्हणजे मी ओठवलं होते मी. माझी अर्धी प्रार्थना बाई, पण नको आपण इकडून निघू. सर मला भीती वाटते. बाई, पण सर मला इकडचा सगळा इतिहास जाणून नको ना, घ्यायचा नको. सर. मला इथनं नाही बाई, ऐका जायचं ना. सर. थांबा ना बाई, सर. आपण निघूया इथून. सर बाई. ऐका ना सर. बाई, ऐका ना माझं. थांबा ना सर. बाई, चला ना थांबा इकडे माझं, सर. चला ना. थांबतो ना मी. थांबतो. बाय
भाई 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 तू कोण आहेस? तू कोण आहेस? मी तुमच्या स्किट मध्ये नाहीये. ओ बाई बाई हो बाई इथे नसलेले लोक बाई बाई इथे नसलेले लोक पण येतात. चला ना बाई. बाई सर सर मला हे बघा इथं काय सापडलंय सर. बाई नको काय सापडे सर हे बघा काय सापडलंय ऐका सर. ना, हे काय? राणीचा फोटो सापडलाय. राणीचा फोटो. बाई सर हा फोटो एकदम माझ्यासारखा दिसतोय सर. सर मला भीती वाटते. बाई लांब लांब तुम्ही लांब बाई तुम्ही लांब नको. सर ऐका ना, बाई सर. तुम्ही नको ना लांब. सर ऐका ना, नको ना बाई सर, तुम्ही ऐका ना, मला लांब भीती बाई, वाटते. लांब ना तुम्ही. अहो, काय करताय? काय पाणी तरी बाई अरे अरे सोडायला कुत्र्यांना सोडायला. काय चाललंय इथं सर? बाई इथून कोणतरी आलं. कोणतरी आलं. आता मी बघितलं. बाई कोणतरी आलं. मला माफ करा बाई. बाई मला चुकलं. बाई मला माफ करा बाई. बाई मला चुकलं बाई. बाई आला वेलकम 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 टू द वाडा द ग्रेट. आय पापा उठला. आय पापा उठला. वाव माय लव ओला वेलकम. नाही नाही डॅडी. पापा हा पापा पापा तेच पापा. ही माझा वाव नाही. मग ही नमादा संभेराव आहे. ती The principal खादी कर ही madam. You cover strike it the खादी कर. हा कुछ तो इस तासे सुख सगा बुद्रुक. नाही हो खुर्द खुर्द ऐका ना हो. The Weber Street in the Cuba so he in the Weber Street go to the green. कोण आहे रे तिकडे? ओम आहे ओम. ओम आहे माझ्याकडे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुका करता तुका हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उच्चेंदुराची कंठी जलते माळे मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल बुद्धी. दर्शन मात्र मला का दर्शन मात्र नाही ते दर्शन मात्र आहे. लंबोदर पितांबर फळीवर वंदना. त्या वंदनाला फळीवर ठेव माळ्यावर नाही. फळीवर वंदना नाही ते फळीवर वंदना आहे. ये आई गो विठ्ठल माझा माऊली. अरे पोर्तुगीज भूता की पोर्तुगीज चर्चा समोरची भूतात. मराठी अर्थ कसला गाता? शिवानी चॅनल मराठी आहे ना. चल बोल तिथं गो मग. वहिनीला तर शिल हे माझा वाव लागला डीज प्राला. खरं शिवलं हिंदी सुट गडल्या खा. कपाल आला टिला लावाला. बरोबर आहे. बसून काय ते सगळं मिटवून टाका एकदाच. दोघांनी संबंध टाका. मी आलो जरा बाहेर जाऊन आलो. आता पाच काम अल्फ्राडोने माझा म्हणजे राणी एमध्ये वावचा खून केलं. अल्फ्राडोने मला सुद्धा दगा दिला. अल्फ्रेडो ना एक नंबरचा भिक्कार माणूस आहे. लय लय बेकार आहे बेणं पोरग ते. मी असेल बाहेर गोटा घेत असेल मी जरा पाठवतो आज लगेच पाठवतो. कुठं अल्फ्राडो इथेच आहे. अजून अल्फ्रेडो पण आहे. कुठं आहे अल्फ्राडो तूच आहेस. अरे हो आम्ही अल्फ्रेडो नाही. मी वाटफ्रेडो. प्रसाद आहे मी प्रसाद. माझ्या नावातच टॅलेंट आहे हो. त्याच्या नादी लागू नको. अल्फ्राडो शेंडीचं गाणं गा की. हट मेरे
बरे शेंडी लांब सुदाम्याला पाहून दे भगवान. उठवा उठवा उठवा. सर कचकली की काय ओ सर उठा, मस्करी करत होतो तुमची. सर धडा शिकवायचा. अरे अहो सर, हा पापा नाही, कदमांचा आप्पा आहे. ओ सर पण हे बरं झालं, या झाडाला असंच असंच पाहिजे. इतिहासाच्या नावाखाली सगळ्या शिक्षकांना घेऊन येतो आणि त्यांची छेड काढतो. हा या झाडाचा इतिहास आहे. उठायला पाहिजे. सर उठा ना सर. सर उठा. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, हिलेरियस, मॅड, तुम्ही ठार वेळे आहात. आणि तो म्हणजे तो तुमचा मम्मी म्हणजे तुमचा पापा कोण आहे त्याला एकदा मंचावर बोलूया, जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. श्रमेश आणि कारण आम्ही इतके हसत होतो इकडे आणि तो बिचारा इतका शांतपणे इथे झोपला होता. क्या बात आहे, हे खूप अवघड आहे. फार मजा आली. आणि जे भिंतीमधले 2-4 जे हात आहेत त्यांनाही आपण रंगमंचावर आमंत्रित करूया. आपला आर्ट डिपार्टमेंटचा हा सदस्य ऋषिकेश विचारे आणि हा असिस्टंट डिरेक्टर निखिल बने, ह्या दोघांनी सुद्धा खूप कमालीची साथ दिली. आता जाणून घेऊया सरपंचांचं मत. प्रसाद. आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये मी या जॉनरचं आणि या लेवलचं स्किट कधीही पाहिलं नाही. क्या बात है, ह्यूज कॉम्प्लिमेंट. बरे शेंडी लांब सुदाम्याला पाहून दे भगवान. गाय रवली रानात गेली शोधून झालोय जाम. हात बरे शेंडी लांब सुदाम्याला पाहून दे भगवान. हात बरे शेंडी लांब सुदाम्याला पाहून दे भगवान. फोन वाजला. हॅलो हॅलो हॅलो. हा काय हा पोचलो हो. काळजी करायचं कारण नाही. 2 कवट्याचे पोले घेतलेत म्हणजे अंडी. तर काय झालं, आमिर हडकर आहे ना, त्याची कोंबडी आली होती दारात, तिला जो ब्लॅकमेल गेला की नाही, 2 अंडी दिला आणि टापकेन लगेच कवट्याची पोले करून टाकले. एक काम कर, वासाडे ऐक जरा, खेक्या करू नकोस. मी चंद्रावर चाललोय, भाजी मार्केटमध्ये नाही. तर सारखा फोन करून तर देऊ नको, नाही तर रोमिंग लागेल आणि बॅलन्सची वेंडिंग करशील माझ्या आणि तुझ्या पण. काय फोन ठेवायचा की दालनार फुकटची नाही ती. तर नमस्कार मंडळी. ओळखली काय? ओळखले नाही. माणूस की जिवंत आहे अजून म्हणायला. तरी पण ज्यांनी ओळखलेली नाही त्यांना सांगतो, मी चंद्रू गानू देवलेकर. हा काय जमलं? आणि या माझा जुजबी पुरस्कार. पण खरे सांगू, मला अजून पण कळलेलं नाही, ह्या माझा कौतुक होता की जो केलेला पोपट होता. पण ठीक आहे, आपल्या लोकांनी नाचवाय सांगितलं म्हणून नाचवतोय. तर मूल मुद्दा काय आजचा, अमेरिकेमध्ये जसं नासा आहे ना, तसं मी माझं मासा काढलंय. तर मासा म्हणजे काय, मालवण अँड शेंद्रू असोसिएशन म्हणजे मासा. तर मासाच्या अंतर्गत त्याच्या बॅनर खाली मी हे यान तयार केलंय आणि ह्या यानात बसून मी चंद्रावर जाणारा एक मुंबईचा ताडगडी घेऊन. काय जमलं, तर ताडगडी बोलवलाय मी मुंबईतनं, पण झेमने हेल्पटतोय कुठं, याला जाऊ गेला कुठे टचमल्ला की काय पर्यास. तर ता येईपर्यंत मी देवाची पूजा करतो माझ्या. आलो सर. आलो. यस सर, मी पोचलेलो सर. कोकणातून पहिल्यांदा चंद्रावर रॉकेट जातंय आणि त्यासाठी माझं सिलेक्शन झालंय. ही जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन. यस सर, आय एम रेडी सर. मी आला लात लागली असती, कवटा फुटली असती माझी. घबराव. काय झालं काय? चंद्रू गानू देवळेकर. हा वय मिस्ता कोकणचा चॉकलेट हिरो. बोल काय. अहो पण तुम्ही तर डिरेक्टर आहात ना, तुम्ही तो बाहुबली करत होतात ना. नाही काही टायमासाठी बाहुबली मी बारदाण्यात गुंड्या लिहून ठेवलाय. तर काय आलंय, तू वसाड्यामधनं कल्टी मारलीस म्हणून मी प्रसाद खांडेकरला घेतला माझ्या अंगात मस्ती म्हणून. तर त्याला घेतला आणि त्याला काय केला, आणि त्याला म्हटलं पोरा बॉडी कर. तर त्या वासाड्यानं पार्ट 1 आणि पार्ट 2 ची बॉडी एकदम केला आणि तो बेडकार का फुगला ना टामकात. मग कॅमेऱ्यात बाहुबली कमी आणि खाऊ गली जास्त दिसायला लागला. मग त्याला जरा डिबार केलाय मी. त्याला सांगितलं जरा पातळ हो, शेवग्याचे शेंगे यार का, मग शूटिंग करू. काय
आपण मग हे अचानक चंद्रावर जायचं कुठून आलं तुमच्या मनात? माझ्या नाही पप्पेच्या मनात आलं. पप्पे पप्पे माझी नात नाकावडी पोर आहे. पप्प्या जानू देवलेकर माझी नात. तिला काय आलं हटावलं पुढे येऊ नको माघारा. हा मग काय आलं आपला रातला मी जेव्हा बसलेलं होतं ते आले म्हणे तात्यानो मला गोष्टच सांग. आणि ती कसली गोष्ट? चांदोमाची गोष्ट. मला काय लफडी काय समजेच नाही चांदोमाची. मी शांत राहिलो. म्हटलं काहीतरी केलं पाहिजे म्हणून टोपभर भात केलं आणि आडवं पडलो आणि जाऊ दिसला वरती एवढा मोठा चपाती एवढा. म्हटलं सगळी लपडी ह्याच्या मुलं होता एक दिवस ह्याच्यावर चढूनच दाखवतो म्हणून म्हटलं यान तयार करूया आणि कुणातरी सोबत घेऊन जाऊया आणि वरती जाऊन टाकूया वेल्डिंग करून गायची. म्हणजे आपण ह्या यानाने चंद्रावर जायचंय? मग यानंच जायचंय वर. पण सर हे यान चंद्रापर्यंत पोहोचेल? पोचून परत खाली येईल. टेन्शन नको. 2 मोटारी लावले इरीच्या. एक पेट्रोलवर आहे आणि एक डिझेलवर आहे. काय म्हणला? 2 मोटारी? असं का? महागाई वाढले ना सगळ्यांच्या कृपेने. जर स्वस्त पडेल तर टाकायचं आणि वर गल्टी मारायची. पण सर मी असं ऐकलंय ते रॉकेट उडवण्यासाठी असा शास्त्रोक्त अभ्यास असतो, त्याचं एक वेगळं सायन्स असतं. सगळं वाचून काढलं एका साईडनं. 12 दिवसात सगळं सायन वाचलंय मी. पण सर काही लोक 12-12 वर्ष हा अभ्यास करत असतात. ती त्यांच्या अंगात मस्ती आहे. माझ्या अंगात तेवढी मस्ती नाही. माझ्या अंगात बाकीची पण लफडी आहेत कामाची. कळलं काय? शेती आहे, लावणी आहे, पेरणी आहे, कोर्टाची तारखा आहे. जायला नको. बापूस सुद्धा तिकडं. पण सर 12 दिवसात आपण पृथ्वीवरून चंद्रावर पोहोचू का? पोचू. काय झालं नाही पोचायला? कोकणात माणूस वाचला ना की नुसतं अंगठ्यान पाणी सोडलं पिंडावर की डायरेक्ट स्वर्गात जातो. तर आपल्या चंद्रावर जायला काय प्रॉब्लेम आहे वासाड्या? नाही तसं नाही सर. म्हणजे मी असं ऐकलं हे रॉकेट उडवणं एकदम असं साधी सोपी गोष्ट नाहीये ना सर. उडवायच्या गोष्टी आम्हाला कोकणी माणसं शिकू नको तू. आम्ही लहानपणापासून उडतच आले वाय. चपाती एवढी जमीन असली ना तरी आम्ही वरती उडताव 2 किलोमीटर. कळलं काय? आणि टेन्शन घेऊ नको रे. चेहऱ्यावर किती टेन्शन. दोघं जाऊ चंद्रावर आणि टाकलं जाऊ वेल्डिंग करून द्यायची. अहो सर पण ते यान उडवण्यासाठी काही नियम असतात ना, ते नियम पाळावे लागतात. नियम एकच. वात कडायची चांगली. काय घ्यायचं? रॉकेट घ्यायचं. एवढी मोठी वाटी घ्यायची. त्याच्यात दगडी टाकायच्या खोवायचा आणि पटकन काढायची वाटेची. आणि लावायचं कांड. काय आलं? वात नाही काढली की प्रॉब्लेम होतो. म्हणजे मागल्या टाइम असा विहोल झाला. हटवलं. लांब हो जवळ येऊ नको. हटवलं मला. काय झालं मागल्या टाइमाला? ते योग्य हातकम करायच्या पोरान वात न काढता रॉकेट लावलं. काय जमायला? आणि जाऊ फारकन फिरला गेला आडवं. त्या योग्य हातकमकर पडवी झोपला होता लुंगी घालून वारा येण्यासाठी. त्या वारा राहिला बाजूला जाऊ रॉकेट घुसला गेला आत. टाकला जाऊ भाजावल करून सगळी महत्वाची कागदपत्र झाली. अहो पण सर आपल्याला आता चंद्रावर जायचंय ना, तर तिथे जायला असं स्पेस सूट वगैरे लागतो. म्हणजे माझ्याकडे तर आहे. पण तुम्ही ह्या कपड्यात चंद्रावर ते कसं दिसेल बरं? चंद्र काय माझ्याशा मोठा आहे काय शायनिंग मारायला? चंद्रू आहे मी. चंद्रू गाणू देवलेकर. चंद्रू कुठे पण जाऊ दे. फाट्यावर नाही तर चंद्रावर या ड्रेस मध्ये जाणार. तुला माहित नाही मागल्या टायमाला काय आलं? हटवलं. लांब हो. हटवलं मला. मागल्या टायमाला गोव्यात गेलो होतो स्कुबा डायव्हिंगला या ड्रेसवर. कॉन्फिडन्स बघ कुठल्या लेवलला होता माझा. आणि जो सगळे ओढीत बसले होते पावा बघतायत सगळे इकडे तिकडे. मी जो पटकन खेकड्यावर की उडी टाकली गेला खाली आणि जो एकटाच पेवत होतो. व्हायकिन. आणि जो मला बघून एक जो काला जो बोंबडलेला मासा आला की नाही एवढा जबडा उघडला माझ्या समोर. अख्खी जो फॅमिली दिसली त्याच्या जबड्यात. सगळे जात बोलले त्याचे. रागान जाऊ माझ्याकडे बघ. मी हटतोय काय जाऊ आवडला की नाही मपलर करगोटा जाऊ आवडला आणि जाऊ त्याला हाडवा साड्या पाण्यातच बोललो त्याला. का घाबरला? सॉरी म्हणला आणि जाऊ कल्टी मारला नाल्याला. एवढा मोठा मासा तुम्हाला सॉरी बोलून परत गेला? मग दरारा जायचं एवढा माझा शेंद्रूचा. कोकणात
भावकीत जमिनीवर आणि पाण्यात सगळीकडे माझा दरार आहे. अहो कळलं हो तुमचा तो दरारा वगैरे काय ते हा. आता बोलण्यात खूप वेळ गेलाय आपण जाऊया चला. मग पहिले एक काम करायला नारळ द्यायला लागेल. अहो ते नारळ बिरळ सगळं ते अंधश्रद्धा आहे तो, मी विरोधात आहे त्याच्या. त्याच्या विरोधात काय देव जर मड्यावर बसला दोघांचा तर कसला विरोध घालायचा तिकडं याला हे नारळ द्यायला लागतो, देवाला खुश करायला लागतं. अर्ध्या वाटते तो वेल्डिंग केला सगळीची करायचं काय बायका पोरं उड्यावर पडतील माझी कळलं काय. त्यामुळे आपल्याला नारळ महत्वाचा आहे आणि नारळ कसा दिशा पण दाखवतो आपल्याला. नाही सर ते दिशा दाखवण्यासाठी माझ्याकडे ऑप्शन आहे सर. हा, ठीक आहे काय आहे तुझ्याकडे? होका यंत्र घेऊन आले सर. हे बघा ह्याच्या दिशा कळते. हे काय वका यंत्र आहे हा का? म्हणजे बघा पूर्व पश्चिम उत्तर. फोडलात काय ते? मग वरटतोस कशा हा? काचेचं तर आहे इड्या पिड्या टल्ले तुझी कळलं काय काचेवर तुझं जर काय मड्यावर येणार होतं ना तर ह्याच्यावर आलेलं आहे कळलं काय. अहो पण आपल्याला दिशा कशी कळणार आता? दिशा कशी कळणार म्हणजे मग? हा काय वरती खावण्याला घेतलाय हा दाखवणार ह्याला दिशा कळणार आपल्याला दाखवतो कळलं काय बघ आता. याने कशी दिशा कळते होते काय ते? माझ्यावर शंका घेऊ नका वाहनेर मारेन जाऊ घबरा. हा बघ इकडं आता काय करायचं आता दिशा दाखवल बघा केला काम बरोबर माझ्याकडे झालं शेंडी बाहेर आली माझं काय करायचं ह्या साईडनं आपण जायचं. अहो आपण ह्या साईडला गेलो तर आपण चंद्रपूरला पोहोचू. आपल्याला चंद्रावर जायचंय ना. नारळ मोठा आहे की तू मोठा आहेस मला करायला नारळानं सांगितलं ना ह्या साईडनं जायचं की यानं ह्या साईडनं जायचं. चंद्राची काळजी करू नको त्या झक मारत त्या साईडला येईल कळलं काय. हा पुढे येऊ नको. नारळ बिरळ झालं आता तरी निघूया ना आपण. चंद्रावर जाणार आहे ना आपण मग आपण एक सिक्युरिटी घेतली पाहिजे. अंगारा लावतो सिक्युरिटी अंगारा. गावातल्या महाराजाचा अंगारे दिलेला आहे अहो, कसं? हे बघ काही तर पावडर आहे दुधात नाही टाकायचे लावायचे. अहो हा कसा अंगारा वगैरे लावता हे मला पटत नाही. सगळं हे विज्ञानाच्या विरोधात आहे. वरती भूत बित्त असू शकतात जक्की नसेल चेटकी नसेल हॅडल असेल मानेवर बसून जर टाकलं दोघांची झेरॉक्स काढून तर काय करायचं वरती. अरे हा काय डोक्यावर पडलाय का माणूस? अरे वर कुठे आले भूत चंद्रावर? कोकणच्या माणसाला कुठं पण भूत लागू शकतात कळलं काय घबराव. मला नाही पटत हे तुमचा अंगारा बिंगारा. हा पुसला मी अंगारा. मी नाही तुमच्या सोबत. हा चला लवकर जाऊयात निघूया आपण. हे काम करायचा शांत राहू आणि आपण आता हे करूया कौ लावूया. हो कौल बिऊल कसं आता नारळ ठेवला ते काय अंगारा बिंगारे लावले. चला ना जाऊया ना आता. कौल लावूया देवाला खुश ठेवायला लागतो. मग देवाला नाराज करून चालत नाही पहिले देवाला विचारायला लागतं जाऊ की नको. तू घबराव शांत ये जास्त आपली शांतपणा करू नको. हा मी म्हणतो जा बघा हात जोडून उभा राहा त्यानं काय होणार आहे टेन्शन येणार आहे घबराव. नाही तर पाकलेच राहिले त्या बाहेर काढतो कपातनं दिला नाही जाऊ. एक उजवी पाकली डावी पाकली हा तर हे जागेतला देवा मी शेंद्रू गानू देवलेकर आणि हा मुंबईचा ताडगडी आम्ही दोघं मिळून चंद्रावर चाललेलो आहोत. तर तुझी यासाठी मनधरणी करताव आहे. तर एक लक्षात घे तुला जर या चांगलं वाटत असेल तर उजव्या साईडची पाकली तुझ्याजवळ येऊ दे आणि जर तुला आमच्याबद्दल काही शंका असेल डाऊट असेल वाईट वाटत असेल तर डाव्या साईडची पाकली पडू दे रे. केला ना काम बरोबर. वसाड्या सकाळी हात नव्हतं धुतलंस काय तू. काय झालं? डाव्या साईडची पाकली पडली देवान मला कौल दिला ना आता. आता काय करायचं? तुला पहिलं जायला कर मी शेवटी मागून येईन. मागून येईल का? मागून येईल ती काय बस आहे का? पहिली बस गेली मग मागच्या बसने तुम्ही आलात आणि मागून तुम्ही कसे येणार हो? मागून कशा येणार म्हणजे काय टेन्शन घ्यायचं कारण नाही. वरच्या कपाट्यामध्ये पावशेरी ठेवलेली आहे ती जाऊ नाकावडी मारतो तुझ्या अगोदर चंद्रावर जाईन मी रापकेल. त्यांना काय मला नाही जायचं चंद्रावर. मी चाललो घरी. थांब, ये, ये. नाही, तुमचं ये, 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 ये. मी चाललो.